मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। आर्या फाउंडेशन व जनमैत्रीय फाउंडेशन आयोजित दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न। डोंबिवली येथे दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी आर्या फाउंडेशन, आर्या बहुउद्देशीय संस्था आणि जनमैत्रीय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपर गावदेवी मंदिर परिसरातील गावदेवी मित्रमंडळ, गावदेवी मैदान कोपर येथे दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मुंबई तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या दिव्यांग वधूवरांचे सामूहिक विवाह विधिपूर्वक पार पाडण्यात आले। दिव्यांगांच्या विवाहासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे विवाह साहित्य डॉक्टर नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच आर्या फाउंडेशन व जनमैत्रीय फाउंडेशन यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आले। या सोहळ्यासाठी गुलमोहर दिव्यांग पुनर्वसन केंद्राचेही सहकार्य लाभले। विवाहासाठी आवश्यक जागेची व्यवस्था नगरसेवक श्री रमेश म्हात्रे व श्री संजय पावशे यांनी विशेष पुढाकार घेऊन करून दिली। सदर विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आर्या फाउंडेशन व जनमैत्रीय फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी मागील 2 महिन्यांपासून सातत्याने धावपळ करून विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून डॉक्टर नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला उपस्थित होते व त्यांनी दिव्यांग वधूवरांना आशीर्वाद दिले। तसेच स्थानिक आमदार श्री राजेश मोरे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन विवाहासाठी आलेल्या दिव्यांगांची विचारपूस केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व नव्या आयुष्यासाठी मार्गदर्शन केले। त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत जाहीर करून आर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना वाकचौरे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व नवविवाहित दिव्यांग दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या। याशिवाय डोंबिवली शहरातील व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद दिले। डोंबिवली पश्चिम येथील नगरसेवक श्री दीपेश म्हात्रे तसेच जनगणमन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजकुमार कोल्हे यांचीही या सोहळ्यास उपस्थिती होती। हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी श्री रमेश म्हात्रे, श्री संजय पावशे, आर्या फाउंडेशन, जनमैत्रीय फाउंडेशन, गुलमोहर दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच कै लक्ष्मणकृष्ण पावशे सामाजिक संस्था यांच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन विशेष परिश्रम घेतले। सर्वांच्या सहकार्यामुळे हा विवाह सोहळा आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 21 दिव्यांग जोडप्यांचे विवाह संपन्न झाले। लग्नांचा विवाह सोहळा आज उपस्थित करण्यात आलेले त्यासाठी आपले नानजीभाई ठक्कर, विकास सर आणि आपल्या वंदना मॅडम आणि त्यांची सगळी टीम आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष पण इथे उपस्थित आहेत आणि सगळ्या बहिणी आपल्या उपस्थित आहेत। आज 51 लोकांचं जे लोक नवरा किंवा नवरी अपंग असतील त्यांना 2.5 लाख रुपये आणि जे दोघांपैकी एक अपंग असतील त्यांना 1.5 लाख रुपये अशी शासनाकडनं मदत त्यांना भेटणार आहे। विकास सर आणि वंदना मॅडम यांच्या माध्यमातून मोठा उत्सव साजरा आणि आपल्याला नशीब आपले नानजीभाई ठक्कर आपल्या ठाणेवाला भेटले, रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि जे उपस्थित आमदार, खासदार, कोणी काय नगरसेवक जे वर्ग येतील ते सगळे इथे उपस्थित राहणार आहे। 2:45 वाजता लग्नाचा सोहळा उपस्थित होणार आहे आणि सगळी जणांनी त्यांना शुभ आशीर्वाद द्यावा। त्यांचे जे लग्न झालेले आहेत ते चांगल्या म्हणजे आईवडिलांची त्यांनी सेवा करावी, सासू सासऱ्याची सेवा करावी हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। आज या आपल्या आर्या यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा पार पडत आहे, तर आम्ही पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो। असे जे कार्यक्रम ठेवा, छोटे मोठे जे तुमचे जे कार्यक्रम असतात ते याच्यात समाविष्ट करून या। मेडिकल कॅम्प असो, देवळाचे उत्सव असो, कुठे काय आळंदी, पंढरपूर किंवा काय तुम्हाला आता साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काय एक समाज मंदिर, समाज हॉल हे आपण करायचा प्रयत्न करूया। तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आले, सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित वधूवराला आशीर्वाद द्या। जे सगळेजण आले त्यांचे मी आभार मानतो। मी संजय लक्ष्मण पावसे, कोपरगाव यांची सगळ्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलाबरोबर आली मावली काम करत असते आणि नाही काम केलं तर मंदिराची सेवा पूजा केली तर माझे पैसे बसून, पैसे माझे नाही आहे, देवाचे आहे, तर तुम्ही कोणालाही पाठवा। त्याचप्रमाणे हॉस्पिटल 900 बेडची आहे, बायपासची एन्जिओग्राफी, त्याचप्रमाणे महिलाचा कुठलाही रोग, त्याचप्रमाणे आता आपल्याला किडनीचा लायसन्स भेटला आहे। किडनीचा लायसन्स कसा भेटला आहे की फॅमिलीचा किडनी असला पाहिजे। तुम्ही कोणाच्याकडून बाजारात 10 लाखांनी आणा, मी बदलून देणार नाही तुम्हाला सांगतो। बाकी फॅमिलीचा असला तो फुकट बदलून देणार, 1 पैसा नाही लागेल। परत आपल्याला हे पब्लिक सभामध्ये सगळे तुम्ही लोक आले, तुम्हाला पण धन्यवाद देतो। कारण शेवटी पब्लिसिटी, पत्रकार लोक याला एक महत्त्वाचा दुवा आहे, आशीर्वाद आहे। आज नाही 51 आहे पण परवा 100 लग्न झाले
तर त्याला कोणी काही आयटम दिली, किती रुपयाचे दिले ते महत्त्व नाही, ते सर्वांना आशीर्वाद त्याच्यामुळे. पण धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. तिच्या बाबांना मुलगी द्याल काय आम्हाला, विचारा तिच्या बाबांना मुलगी द्याल काय आम्हाला, मुलगा आहे. गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पाहत, गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पाहत, करणार पत्नी मी तिला शोभे सून, मी तिला शोभे सून तुम्हाला, आधी कुंकू लावलं त्यांनी, आता तुम्ही गंध लावा सगळ्यांना. विचारा तिच्या. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.